आत्मीय नागपुरातून नागपुरामध्ये काळ्या मारबतीची सुरुवात 1880 मध्ये झाली होती, तर पिवळ्या मारबतीची सुरुवात जी आहे ती 1885 मध्ये झालेली होती। नागपुरात सध्या घोषणांनी जो आहे तो आता सध्या परिसर दणाणून गेलेला आहे। देश विदेशामध्ये वेगळी ओळख असलेल्या या मारबती यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। जवळपास 144 वर्षांची ही परंपरा आहे। संपूर्ण देशामध्ये हा उत्सव फक्त नागपुरातच साजरा केला जातो। मारबत उत्सव पाहण्यासाठी दरवर्षी लाखो नागपूरकर रस्त्यावरती येत असतात। समाजातल्या वाईट प्रवृत्तीला विरोध करण्याचं माध्यम म्हणून या मिरवणुकीकडे बघितलं जातं। मारबत उत्सव म्हणजे नागपूर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे। मिरवणुकीमध्ये कोणते बडगे निघणार याकडे सुद्धा आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सध्या सोबत आहे। तेजस, सध्या नागपुरातली वातावरण कसं आहे? थोड्या वेळातच नागपूरकर आता गर्दी करणार आहेत आणि बघितलं असेल तर नागपुरात दोन मारबत निघते, ते पिवळी मारबत आणि काळी मारबत। पिवळी मारबत जी आहे ते संस्कृतीचे प्रतीक असते, चांगल्या नवीन संकल्पनेचे प्रतीक असते, तर काळी मारबत ते समाजातील अनिष्ट प्रथा आहे त्याचा विरोध व्हावा या दृष्टिकोनातून ही मारबत निघत असते। यंदा नागपूरकर आहेत ते थोड्या वेळातच गर्दी करणार आहेत। या आपण जर बघितलं असेल तर हळूहळू पिवळ्या मारबतीकडे जे नागरिक आहे, लोक आहेत ते याला सुरुवात करत आहेत, दर्शन घ्यायला सुरुवात आहेत। नाही आपण जर बघितलं असेल तर पिवळ्या मारबत जे थोड्या वेळातच इथनं भ्रमण होणार आहे आणि नागपूरकर याच दिवसाची वाट बघत असतात आणि प्रत्येक नागपूरकर जे आहे ते पिवळी आणि काळी मारबतींचे मिलन कसं होणार हे बघत असतात। मिलन झाल्यानंतर जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते दूध तिथं पाजलं जाते, त्यानंतर एकंदरीत वारसा खऱ्या अर्थाने हा पिवळा मारबत आणि काळा मारबत जेव्हा जपला जातो, त्या आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात नागपूरकरांची गर्दी आहे। माझ्या पाठीमागे जरी बघितलं असेल तर अलोट लोक जे आहेत ते नागपूरकर एका अर्थाने गर्दी करायला सुरुवात करतात। सिद्धेश, नक्कीच तेजस, पण आता सध्या जर तुझ्या मागचं जर चित्र बघितलं तर असंख्य नागपूरकर आता रस्त्यावरती उतरलेले आहेत, तिथली परिस्थिती कशी आहे? इथली परिस्थिती बघितलं तर नागपूरकर जे एका अर्थाने बघितलं तर दर्शन करायला येत असतात, आपल्या मनोकामना मागत असतात आणि बघितलं असेल तर नागपूरकर याच दिवसाची एका अर्थाने वाट बघत असतो। काळी आणि पिवळी असे दोन मारबत निघत असतात नागपुरामध्ये। काळी मारबत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। संपूर्ण रस्ता या महामार्ग आहे, संपूर्ण महामार्गामध्ये प्रचंड नागपूरकर हे वाट बघत असतात, त्या मारबतीच्या मिलनाच्या वाट बघत असतात आणि आपण जर बघितलं असेल तर थोड्या वेळात एका अर्थाने हे संपूर्ण दोन्ही नक्कीच, त्यामुळे आता सध्या सर्व नागपूरकर या यात्रामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद तेजस, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।